वतीने 7वं मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन खांदेश्वर परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी DDSR ग्रुपने आपला स्वतःचा एक स्टॉल उभारलेला आहे। यावेळी DDSR ग्रुपनी ग्राहकांसाठी वेगवेगळे प्रकल्प घेऊन आलेले आहेत। आमच्यासोबत DDSRचे राहुल सर आहेत। सर, काय सांगाल या वेळेला DDSR ग्रुपनी कोणकोणते नवीन प्रकल्प ग्राहकांसाठी घेऊन आले? नमस्कार। सर्वप्रथम BNM रायगडच्या सर्व कमिटीचा आभारी आहे। तुमच्या पत्रकार कमिटीचं पण आभारी आहे मी। आम्ही कळंबोली, कामोटा, पनवेल, शिवूड, सानपाडा, खारघर अशा ठिकाणी आम्ही 10 प्रोजेक्ट लॉन्चिंग केलेले आहे आणि त्याच्यामध्ये कस्टमरांसाठी एक एक्झिबिशनमध्ये त्यांना एक बेनिफिट राहतो की बिल्डर स्वतः तुम्हाला अवेलेबल असतात आणि तुम्हाला बिल्डरांशी बसून तुमचा रेट बार्गेनिंग करता येतो। त्यामुळे कस्टमरांना आवाहन करतो की तुम्ही DDSR ग्रुपला व्हिजिट द्या आणि तुमच्या स्वप्नातलं घर घ्या। आपले 10 प्रकल्प आहेत असं तुम्ही सांगितलं, पण त्याच्यातले लँडमार्क प्रकल्प काय आहेत आणि ॲम्युनिटीज काय आहेत? लँडमार्क म्हणजे बघायला गेलं तर सगळेच प्रोजेक्ट आमचे लँडमार्क आणि सिडको टेंडर आहेत। सेकंड पार्ट की आमच्या सोसायटी असल्यामुळे कस्टमरांना त्याचा एक बेनिफिट मिळतो की रजिस्ट्रेशन फी माफ होते। सेकंड पार्ट की आम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये गार्डन, क्लब हाऊस, जिम, इंडोर गेम, सोसायटी ऑफिस हे कंपल्सरीच आहे, पण काही ठराविक प्रोजेक्ट आहेत जे जसं माझा प्राईड, ड्रीमवूड आणि हेरिटेज, तर त्याच्यामध्ये आम्ही स्विमिंग पूल दिलेला आहे, चिल्ड्रन स्विमिंग पूल पण दिलेला आहे। सर, काय सांगाल, तुम्ही एक मराठी उद्योजक आहात आणि कुठेतरी रायगड जिल्हा आणि नवी मुंबईमध्ये आपला जम बसलेला आहे, त्याबद्दल कसं आहे की असं काही नाही की मराठी गुजराती आणि मारवाड्यांनीच बिझनेस करायचा असतो, तर असं कुठं लिहिलं नाही की त्यांनी बिझनेस करावा। असं काही नाही की आपणही जर ठरवलं, जिद्द असेल, चिकाटी असेल तर बिझनेस करू शकतो आणि ते यशस्वी पण होऊ शकतो। त्याच्यामुळे असं कुठं लिहिलेलं नाही आहे की बिझनेस मराठी माणसांनी करू नये। काय आपले प्रोजेक्टमधले काय घरांचे रेट आहेत, किती BHK आहेत, काय आहे, थोडक्यात स्वरूप सांगा। आमचे 1 BHK, 2 BHK, 3 BHK असे वेगवेगळे प्रोजेक्ट लॉन्चिंग आहे। खारघरपासून पनवेलपर्यंतचे जे प्रोजेक्ट तिथं 1 आणि 2 बेड आहेत आणि नेरूळपासून शिवूडपर्यंत आहेत तिथं 2 आणि 3 बेड आहेत आमचे। प्राईजची किंमत आमची 45 लाखापासून 2.5 करोडपर्यंत आहे। एक ग्राहकांना आव्हान करायचं झालं तर काय कराल आणि आपल्या एक्झिबिशनमध्ये येण्यासाठी किंवा आपल्या ऑफिसमध्ये साठी कशा प्रकारे आव्हान कराल? एक्झिबिशनमध्ये कस्टमरांना आम्ही आव्हान करतो की तुम्ही आमच्या स्टॉलला व्हिजिट द्या, कारण की आम्ही एवढे प्रोजेक्ट इथं उपलब्ध केलेले आहे। जर एक्झिबिशनमध्ये एखादा कस्टमर येत असेल आणि त्यांची बुकिंग होत असेल तर येत्या 2 दिवसात, तर आम्ही रजिस्ट्रेशन फी माफ केलेली आहे त्याच्यामध्ये। मी राजेंद्र पांडुरंग नलावडे, मी प्रोफेशनली चार्टर्ड अकाउंटंट आहे। 2 वर्षापूर्वी आमची राहुल यांच्याबरोबर ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर आमचं फारच चांगल्या तऱ्हेने बिझनेसमध्ये पण कन्वर्ट झालेलं आहे। इनफॅक्ट आमची एक हनी होम कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, खारघरला आहे, तर त्याच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भात माझी ओळख झाली होती, भेट झाली होती आणि त्याच्यानंतर मग आम्ही 2-3 प्रोजेक्ट बरोबर त्यांच्या परत दिलेले आहेत। आमच्याकडचे सोसायटीचेच प्रोजेक्ट आहेत, पण याच्या व्यतिरिक्त त्यांचे जे टेंडर प्लॉट्स वगैरे जे आहेत ना, अतिशय सुंदर प्रकारे ते हँडल करतात। इनफॅक्ट एका माणसाच्या हातामध्ये एवढी ताकद राहू शकते आणि एवढ्या यंग एजमध्ये त्यांनी जे काय कॅप्चर केलेलं आहे ना, दॅट इज रिअली नोटवर्थी आहे आणि याचा डेफिनेटली यांना लाँग टर्ममध्ये बेनिफिट चांगल्यापैकी मिळणार आहे। आणि त्यांच्या कामाची शैली जर का पाहिली ना, तर असं अनुभव येतं की म्हणजे कार्यतत्पर आणि कामाक्षू प्रतीचा माणूस आहे हा आणि कोणतेही काही जर का डिसिजन घ्यायचे असेल पटापट ते डिसिजन घेऊन ते पुढच्या कामाला सुरुवात करून देतात। त्यामुळे आमच्या सोसायटीमधलं आता जर का आपण पाहिलं तर गेल्या 1 वर्षाच्या आतमध्ये 8व्या मजल्याच्या पुढे बांधकाम सुरू झालेलं आहे आणि मला वाटतं 1 वर्षामध्ये आम्हाला पोझिशन देणार आहे। याच्या व्यतिरिक्त माझे 2-3 आणखीन प्रोजेक्ट आहेत, त्यांच्याबरोबरीने आम्ही चाललो आहे। चलो।